भांडूपमध्ये एका शाळकरी मुलीनं आई अभ्यासावरून रागवली म्हणून स्वतःच्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव केल्याची घटना घडलेली आहे। घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्यानं पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी करता हा बनाव असल्याचं उघडकीस आलंय। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। सूरज, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला आणि पोलिसांकडून काय अधिक माहिती देण्यात आली या संदर्भात? प्रज्ञा, बुधवारची ही घटना आहे। मुलगी अभ्यासावरून तिच्या आईशी वाद झाला आणि आई रागावल्याच्या रागातून तिने गुरुवारी शाळेत जाताना शाळेत न जाता ती इतरत्र फिरत राहिली आणि घरी आल्यानंतर तिने सांगितलं की 3 मुलांनी माझं अपहरण केलं होतं, जे रिक्षातनं आले होते, तोंडाला मास्क बांधलं होतं आणि त्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला। मात्र मानसिक त्रास होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या तिघांनी मला पुन्हा रेल्वे स्टेशनला आणून सोडलं। ही घटना जेव्हा आईला कळाल्यानंतर आईने थेट पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार नोंदवली। मुलीची तक्रार असल्याने पोलिसांनी देखील गांभीर्याने संपूर्ण घटनेकडे पाहत तक्रार नोंदवून घेतली, तपास सुरू केला, सीसीटीव्ही पडताळले। मात्र कुठेतरी मुलगी सांगत असलेली घटना आणि वस्तुस्थिती यामध्ये तफावत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली। त्यावेळी कुठेतरी मुलगी खोटं बोलत असल्याचं समोर आलं आणि मुलीकडे ज्यावेळी चौकशी केल्यानंतर तिने सांगितलं की आईने रागवल्याच्या रागातूनच मी हे खोटं बोलल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। मात्र आता प्रश्न उपस्थित झालाय तो जी तक्रार नोंदवली, जो गुन्हा दाखल झालेला आहे 3 अज्ञात व्यक्तींविरोधात, तो आता नेमका कसा रद्द करायचा याबाबत आता पोलीस प्रयत्न करत आहेत। मात्र एकूणच या घटनेमुळे एक प्रश्न उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।